नमस्कार. DS4 न्यूज येवलामध्ये आपले स्वागत आहे. पंढरपूरला जाणं शक्य नाही, पण विठ्ठलाची ओढ अफाट आहे. अशा वेळी प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यातील कोटमगाव येथील विठ्ठल मंदिराची ओढ प्रत्येकालाच लागते. आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने येवल्याच्या प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या कोटमगाव येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून हजारो वारकरी आणि विठ्ठल भक्त दाखल झाले आहेत. पहाटेच्या वेळी कुणाल दराडे यांच्या हस्ते विधिवत पूजा व अभिषेक करून यात्रा सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. कोटमगावच्या विठ्ठलाच्या दर्शनाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी गाढ आख्यायिका आहे. त्यामुळेच येवला तालुक्यातील कानाकोपऱ्यातून शेकडो दिंड्या आणि पायी वारकरी मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी पोहोचले आहेत. यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी अत्यंत चोख आणि कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. कोटमगावचे ग्रामस्थ, सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या सक्रिय सहकार्याने व नियोजनामुळे हा आषाढी सोहळा अतिशय शांततेत, उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडत आहे. विठू नामाच्या जयघोषाने आणि तुळशीच्या मकराने कोटमगावचा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला आहे. DS4 न्यूज येवलासाठी दीपक सोनवणे, येवला. कोटमगाव विठ्ठलाचे या ठिकाणी सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा आषाढी एकादशी निमित्त यात्रा भरलेली आहे. जवळपास लाखो भाविक या ठिकाणी येतात. त्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने जवळपास आम्ही 3 अधिकारी, 50 अंमलदार, 30 होमगार्ड आणि 1 RCP प्लाटून एकूण जवळपास 100च्या आसपास कर्मचारी आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत. आम्ही सर्व नागरिकांना आपल्यामार्फत विनंती करतो की सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच आपल्या जवळच्या ज्या मौल्यवान वस्तू आहे त्या सर्वांनी सांभाळाव्या. त्यामध्ये मोबाईल असेल, मंगळसूत्र असेल, पॉकेट असेल, या सोनसाखळी चोरांपासून आपण या ठिकाणी गर्दीमध्ये सावधान राहावं. तसेच आपल्या लहान मुलांनासुद्धा व्यवस्थित गर्दीमध्ये सांभाळावे असे मी आपल्याद्वारे आवाहन करतो. शेकडो दिंड्यांचं इथं प्रस्थान होत असतं. प्रति पंढरपूर मानलं जाणारं विठ्ठलाला मानणारे भक्त भरपूर आहेत. काय सांगाल? रामकृष्ण हरी. दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीचा महाउत्सव कोटमगाव नगरीमध्ये होत असतो. ज्यावेळेस भगवान परमात्मा द्वारकेहून पंढरपूरला जात असताना त्यांचा पहिला मुक्काम हा कोटमगाव या नगरीत झालेला आहे. त्यामुळे एक हात कटेवर आणि एक हात खाली या ठिकाणी असा कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही आहे. फक्त कोटमगाव या ठिकाणी असं एकमेव आहे की एक हात कटेवर आणि एक हात खाली सोडलेला आहे. तसेच आज पहाटे येवल्याचे युवा नेते कुणाल भाऊ दराडे यांनी सपत्नीक महाअभिषेक, महापूजा व महाआरती या ठिकाणी केलेली आहेत. तसेच येवला प्रशासन पोलीस स्टेशनच्या वतीने आदरणीय मंडलिक साहेब यांच्या नियोजनाखाली कालपासून या ठिकाणी बंदोबस्ताची व्यवस्था केलेली आहे. बॅरिकेटिंग केलेली आहे सर्व ठिकाणी. प्रत्येक पॉईंटला लेडीज कॉन्स्टेबल आणि पुरुष मंडळी दिलेली आहे. त्या कोणत्याही प्रकारे अशी गैरसोय या ठिकाणी झालेली नाही. तसेच येवला मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने या ठिकाणी मोफत दवाखाना, फराळ वाटप आहे. गावातील आमचे जे तरुण मंडळी आहे, सर्व तरुण मंडळीतर्फे येणाऱ्या वारकऱ्यांना चहा आणि ॲरोचं पाणी या ठिकाणी मोफत देत आहे. तसेच सर्व जवळ 50 ते 60 स्वयंसेवक मंदिरामध्ये कार्यरत सकाळपासून आहेत. इथे येत असतात कोटमगाव विठ्ठलाच्या कोटमगावला, तर काय सांगाल याबद्दल? दरवर्षाप्रमाणे आमच्याकडे हे प्रति पंढरपूर मानलं जातं. त्यामुळं लोक सगळ्या दिंड्या वगैरे लाखो भाविक आमच्याकडे येतात. आपण काय व्यवस्था केली? आम्ही जाणं येणं असेल, इथं मेडिकल असेल, बाहेर खिचडी प्रसाद, बाकी लोकांना येण्या जाण्यासाठी बाकी सगळ्याच व्यवस्था आम्ही ज्या गरजेच्या आहे. आणि पोलीस प्रशासनाचा पण चांगलं नियंत्रण आहे. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.